नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 23 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभर कोकणचा संपूर्ण किनार भाग असेल. याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी, काही भागात संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर विदर्भाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये अति मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. लोणावळा सर्व असेल त्याही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याने सर्वाधिक कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र सध्याची स्थिती जर पाहिली तर मराठवाड्यामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस म्हणजे पिकांना जीवदान देणारा पाऊस हा आपल्याला येणारे काही दिवस त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे. सध्याची वाऱ्याची दिशा जर पाहिली तर वाऱ्याची जी दिशा आहे, मान्सूनची अक्षरेषा आहे ते उत्तरेला ते हिमालयाच्या पायथ्यापासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती जी आहे, जी पश्चिम भागाच्या उत्तर भागामध्ये सध्या स्थित आहे. या चक्राकार वाऱ्यांपर्यंत मान्सूनची अक्षरेषा सध्या पोहोचलेली आहे. याचबरोबर एक ट्रफ पॅटर्न तयार झाला, म्हणजे दिशा आहे ती नवी दिल्ली असेल, भारताचा मध्य व राजस्थान या भागापासून गुजरातचा पूर्वेकडील भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग असेल, महाराष्ट्राचा विदर्भ, मराठवाडा, याचबरोबर हैदराबादपर्यंत हा जर पॅटर्न जर पाहिला या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे सध्या पाहायला मिळते. काही दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर चीनच्या समुद्रामध्ये एक ट्रॉपिकल सायक्लोनिक स्टॉर्म तयार झालं होतं. हे लँडफॉल हा वेंटिलिन या ठिकाणी लँडफॉल झाले. याचाच प्रभावामुळे ही देशभरामध्ये अजून काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला सायक्लोनिक स्टॉर्म लँडफॉल झाल्यानंतर याची जी तीव्रता असेल ती तीव्रता कमी होऊन म्यानमारमधून हे बंगालच्या उपसागरामध्ये येणार आहे. जवळपास 24 तारखेला हा बंगालच्या उपसागरात येईल. ज्यावेळेला बंगालच्या उपसागरात त्याचं दाखल होईल त्यावेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतो करून हे वादळात रूप मात्र होणार नाही, मात्र त्याचा जो प्रवाह असेल तो वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच लो प्रेशर ते डीप डिप्रेशनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला त्याचा प्रभाव वाढेल त्यावेळेला हे चक्राकार स्थिती आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भुवनेश्वर असेल, विशाखापट्टणम पासून समुद्र किनारपट्टी असेल या भागापासून नागपूर, विदर्भ, मराठवाडा असेल, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, ग्वाल्हेरपर्यंत या भागात आपल्याला पाऊस हा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये याचबरोबर पूर्वोत्तर राज्य असतील, त्रिपुरा, मेघालय, याचबरोबर आसाम, सिक्कीम, गंगटोक या भागामध्ये ही अति मुसळधार पाऊस आपल्याला या सिस्टमच्या प्रभावाने मिळण्याची शक्यता. राज्याचा विचार केला, राज्यामध्येही येणाऱ्या काही दिवस पाऊस चांगला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पाऊस हा हळूहळू थोडंसे कमी होऊ शकतो. सध्याच्या पॅटर्ननुसार आपण जर विचार केला, जो पश्चिम महाराष्ट्रामध्येच याचबरोबर कोकणामध्ये पाऊस हा जवळपास 10-12 दिवस असा कंटिन्यू राहतो. त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील संपूर्ण भाग असेल, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागामध्ये पाऊस हा कमी पाहायला मिळतो. याचबरोबर ज्याला विदर्भामध्ये पाऊस चांगला पाहायला मिळतोय त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणाचा जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये पाऊस कमी मिळतोय. म्हणजेच 15 दिवस पाऊस इकडे चांगला पडतोय, त्याच्यानंतर परत एकदा वातावरण चेंज होऊन परत विदर्भ, मराठामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट निमीनुसार जर पाहिलं तर आज रात्री राज्याचा जो पूर्वेकडील संपूर्ण भाग असेल, याचबरोबर उत्तरेचा बहुतांश भाग असेल, पूर्वेकडील विदर्भाचं जर पाहिलं तर गडचिरोली, यवतमाळ, याचबरोबर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा असेल, वाशिम असेल या भागामध्ये मेघगर्जनेसह आज काही ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर खानदेशमधील ही जळगाव असेल, धुळे, नंदुरबार व नाशिकचा उत्तरेल भागात, छत्रसंभाजीनगर, जालना, हिंगोली असेल, नांदेड असेल या भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणाच्या संपूर्ण विभागामध्ये हे संततधार पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगलीचा जत, कवठेमंग, आटपाडी, मिरज असेल, याचबरोबर तासगाव, पोलीस, वारवा, शिराळा, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, सातारा संपूर्ण जिल्हा, पुण्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर सोलापूरचा मध्यवर्ती भाग असेल, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी असेल, याच भागात माळशिरस असेल या भागामध्येही आज रात्री हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्री म्हणतात येणाऱ्या 24 तासाचा जर पावसाचा विचार केला, सर्वाधिक पाऊस हा विदर्भ याचबरोबरच कोकण किनारपट्टीमध्ये राहण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम कोकणाचा आपण विचार जर केला, कोकणाचा ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, रायगड असेल, रत्नागिरी असेल, याचबरोबर सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. काही भागात अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळतो. उत्तरेचा मुंबई, ठाणे, पालघर हा उत्तरेचा विचार केला या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर गोवामध्ये ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. याचबरोबर घाटमाथ्याचं जर पाहिलं तर संपूर्ण घाटमाथ्याच्या भागामध्ये आपल्याला वाऱ्यासह हलक्या मध्यम सरी, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो
कोल्हापूरचा जो पश्चिम भाग जो असेल, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी असेल, बुद्रगड, आजरा, चंदगड या भागामध्ये हलके मध्यम सरी, हातकणंगले, शिरोळ याचबरोबर गडचिंगला असेल या भागात जर पाहिलं ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. सांगली जिल्ह्याचा जर विचार केला, सांगली जिल्ह्यामध्ये जत असेल, कवठमांका, आटपाडी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तासगाव, वाळवा, शिराळा, पलूस असेल, खानापूर असेल या तालुक्यांचा जर विचार केला संततधार पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, मोहोळ असेल, सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, म्हाडा, बार्शी, करमाळा संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत आहे. याचबरोबर साताऱ्याचा पाहिला, महाबळेश्वर, वाई, पाटण, कराड या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस, तसेच संपूर्ण सातारा जिल्हा, वडूज असेल, कोरेगाव, फलटण, दहिवडी, वाई असेल, शिरवळ असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला अधूनमधून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुण्याचं जर पाहिलं, पुण्याचा लोणावळा, खंडाळा, वडगाव असेल, भोर असेल, राजगुरू असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. जो पूर्वेकडील भाग असेल म्हणजे पुणे शहरापासून पूर्वेकडील भाग असेल, दौंड, बारामती, शिरूर असेल, सासवड असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. काही वेळापुरता मर्यादित वेळेपुरता हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. अहिल्यानगरचा जर विचार केला, अहिल्यानगरमध्ये शक्यतो करून पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहण्याची शक्यता, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्याचा जो दक्षिण भाग जो असेल, लातूरचा दक्षिण भाग, निलंगा, औसा, तसेच धाराशिवचा दक्षिण भाग, तुळजापूर असेल, उमरगा असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, उस्मानाबाद, कळंब, भूम, पारंडा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. नांदेडचा विचार केला, नांदेडचा मध्यवर्ती भाग असेल, नांदेड, भोकर, हदगाव या भागामध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर राहू शकतं. कंधार, मुदखेड, देवळूक याचबरोबर किनवट या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता. हिंगोलीचा विचार केला, हिंगोलीमध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या मध्यम सरी, परभणी संपूर्ण जिल्ह्याचं पाहिलं ढगाळ वातावरण व 1 ते 2 ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच बीड, जालना, छत्रसंभारचा बहुतांश भाग या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार व लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ऍक्टिव्हिटी छत्रसंभारनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल या ठिकाणी होण्याची दाट शक्यता. याचबरोबर खांद्याचा जर विचार केला, खांद्याचा जळगावचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, यावळ, आदलापूर, चोपडा, रावेर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, धुळ्याचा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर नंदुरबारचा उत्तर भाग असेल, अक्कलकोवा, बडगाव, शहादा, शिरपूर हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळेल. मात्र जो मध्यवर्ती भाग असेल, धुळे आणि जळगावचा मध्यवर्ती भाग, नंदुरबार, शिंदखेडा, अळमळे, जळगाव, जामोद, भुसावळ हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र ड्राय वेदर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र जो दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला, विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये येणाऱ्या काही दिवस पाऊस असाच कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचा संपूर्ण गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया, नागपूर हा संपूर्ण जिल्हा असेल, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नागपूरचा हिंगणा, नागपूर, उमरखेड, कटोल, वर्धाचा आष्टी, कारंजा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस, गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, अहिरी, सिरोचिना, इटापल्ली या भागामध्येही अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळचा जो उत्तरेचा भाग असेल, बाबुळगाव, कळंब, दिग्रज, महागाव, उमरखेड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी, अमरावती संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच अकोल्याचा जो उत्तरेचा भाग, तेलाटा, अकोट हलक्या मध्यम सरी, याचबरोबर बार्शी टाकळी असेल, मूर्तिजापूर असेल, अकोला असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. वाशिमचं जर पाहिलं तर मनोरा, मांगपीर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा, तसेच वाशिम, मालेगाव, रिसोड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ही ऍक्टिव्हिटी 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच बुलढाण्याचा दक्षिण भाग, सिंदखेड राजा, लोणार, तसेच संग्रामपूर, जळगाव जागामध्ये या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच बुलढाण्याचा मध्यवर्ती, अकोला मध्यवर्ती हा जो पट्टा असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याही ठिकाणी ढगाळ वातावरण काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणजेच IMDच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये संपूर्ण कोकण पट्टीचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूरचा पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, पुणे पश्चिम भाग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला. या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार याचबरोबर जालना,
हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया हा संपूर्ण भाग असेल. या भागामध्ये येलो अलर्ट जारी केली. या भागामध्ये ही लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच धाराशिव असेल, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर असेल आणि जळगाव असेल या भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. वॉर्निंग कोणती नाही. याचबरोबर कोल्हापूर पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, पुणे पूर्व, नाशिक पूर्व भाग असेल आणि अहिल्यानगर या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा अलर्ट हवामान खात्यानं दिलेला नाही. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आपण आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि शक्यतो करून हा व्हिडिओ तुमच्या जेवढे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा शेतकरी बांधव असतील त्यांना तुम्ही हा फॉरवर्ड नक्की करा. धन्यवाद.